नमस्कार, विवेक बुवा गोखले या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि या चॅनलवरील नवीन व्हिडिओची माहिती प्रथम मिळवण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. दत्तात्रेयं प्रपद्ये शरणमनुदिनं दीनबन्धुं मुकुन्दं. नैर्गुण्ये सन्निविष्टं पथि परमपदं बोधयन्तं मुनीनां. भस्माभ्यङ्गं जटाभिः सुललितमुकुटं दिक्पटं दिव्यरूपम्. सह्याद्रौ नित्यवासं प्रमुदितममलं सद्गुरुं चारुशीलं. काषाय वाससमजं कमलाक्षमेकं मालाकमण्डलुधरं रमणीयलीलं. गोष्वानक्रीडनपरं निगमान्तकेलिं. देवत्रयात्मकमहं सततं नतोऽस्मि कामं. कल्पद्रुमो ह्येष साधुवृन्दानुसेवितः. दत्तात्रेयो महायोगी कलौ श्रीपादश्रीवल्लभः. औदुम्बरातळवटी नरसिंहयोगी. कृष्णातटी परमशान्तिसुखासि भोगी. ध्यानस्थ होऊनि समस्त चरित्र पाहे. अनन्य जो शरण इच्छित देत आहे. त्रयमूर्ती राजा गुरु तोची माझा. कृष्णातिरी वास करोनि ओझा. सुभक्त तेथे करीती आनंद. ते सूरस्वर्गी पाहती विनोद. काषाय वस्त्रं करदण्डधारिणं. कमण्डलुं पद्मकरेण शङ्खं. चक्रं गदा भूषितभूषणाढ्यं. श्रीपादराजं शरणं प्रपद्ये. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्रीपाद श्री वल्लभ श्रीमन नृसिंह सरस्वती स्वामी महाराज की जय. श्रीमद वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज की जय. श्रीमद रंगावधूत स्वामी महाराज की जय. सब संतन की जय. बाल गोपाल की जय. जय जय रघुवीर समर्थ. मंडळी नमस्कार. श्रीपाद श्री वल्लभ या फेसबुक पेजवरील आत्ता उपस्थित असलेली सगळी दत्तभक्त मंडळी आणि कालांतरानं यूट्यूबवरती विवेक बुवा गोखले या यूट्यूब चॅनलवरती हा व्हिडिओ बघणाऱ्या सगळ्या दत्तभक्तांना, गुरुभक्तांना, भगवत भक्तांना माझा प्रेमपूर्वक नमस्कार. कालच्या दिवशी आपण एक मुद्दा आपल्या पुढे मांडला होता की आपण कुठल्याही आपत्तीमध्ये व्यावहारिक जगातल्या कधीही एकटे आहोत असं आपल्याला जर कधी वाटलं तर आपण एकटे नाही. तर आपल्याबरोबर ज्ञानेश्वर महाराजांचे, तुकोबांचे, नामदेवांचे, एकनाथांचे अमोलिक असे विचार आपल्या बरोबर आहेत. आपल्या वेद वाङ्मयातनं आलेलं, उपनिषदातनं आलेलं, आपल्या पुराण कथांमधनं आलेलं, आपल्या संत साहित्यातनं आलेले तत्वाचे विचार हेच आपल्याला खऱ्या अर्थानं उभं करू शकतात. या जगामध्ये, वर्तमान जगात मोटिवेशनल स्पीकर या नावानं अनेक लोकांना 3 महिने, 5 महिने, 6 महिन्याचे कोर्स करून
जे जे काही सांगितलं जातं त्या सगळ्याचं सार जर आपण शोधलं तर आपण मोठ्या मोठ्या फीज भरून त्या ठिकाणी ते ज्ञान प्राप्त करून घेतो. किंवा आजकाल नवीन पिढीमध्ये ती क्रेज आहे, अमके हे असं बोलतात, तमके ते तसं बोलतात. पण एकदा केव्हा तरी आपण ज्ञानेश्वर महाराज, नामदेव महाराज, समर्थ रामदास काय सांगतात, टेंबेस्वामी महाराज काय सांगतात, हे एकदा जर आपण पाहिलं ना तर आपल्या आयुष्यामध्ये कधीही आपल्याला उद्विग्नता येणार नाही. किंबहुना आहे हे संत वाङ्मय केवळ कोणी उपासना म्हणून पाठ करत असेल, करुणात्रिपदी म्हणताय, पंचपदी म्हणताय, कोणी आणखीन हरिपाठ म्हणताय, कोणी आणखीन कुठलं साहित्य, संत साहित्याचा आश्रय करत आहे का, दासबोध वाचतात, परंतु त्याच्या शब्दाकडं पाहता पाहता त्याच्यातला मतितार्थ काय आहे, त्यातनं त्या सत्पुरुषांना मला काय सांगायचं आहे, त्या अर्थाकडे जोपर्यंत आपण पाहत नाही तोपर्यंत केवळ ते पठण केलं, रटलं असं होईल. बघा, सप्तशती गुरुचरित्र सार नावाचा एक अद्भुत ग्रंथ आहे वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराजांचा. तर त्या ग्रंथाच्या बद्दल मी निराळं काय बोलू, आपण कधी विषय निघाला तर त्याविषयी परत सविस्तर बोलूयाच केव्हा तरी. आत्ता तो विषय नाही. मला सांगायचं आहे की केवळ शब्द हे असे शब्द म्हणून त्या या सत्पुरुषांनी लिहिलेले नसतात. त्या शब्दात खूप काही गर्भितार्थ पुष्कळ असतो. तो आपण कसा घ्यायचा आपल्या जीवनात त्यावर सर्व अवलंबून असतं. सप्तशती गुरुचरित्र सार सगळं महाराजांनी लिहिलं. त्यातलं तिसरं अक्षर जर ओळीने वाचत गेलो तर गीतेचा 15वा अध्याय होतो. हे सगळ्या दत्तभक्तांना, आपल्या सगळ्या गुरुभक्तांना माहिती आहे. त्याबद्दल निराळे मी काही सांगावं अशी काही आवश्यकता नाही. गंमत अशी झाली की शेवटचा 52वा अध्यायापर्यंत स्वामी महाराजांनी सगळं लिहिलं आणि ते लिहिणं झाल्याच्या नंतर त्यांच्या असं लक्षात आलं की हा 15वा अध्याय पूर्ण होत नाहीये. म्हणून स्वामी महाराजांनी एक सुंदर आरती दत्तप्रभूंची लिहिली. जय तत्वज्ञान निधान अनसुयात्री नंदन त्वत्पद पद्मावरून पंचप्राण ओवाळीन. जय तत्वज्ञान निधान. सगळ्या तत्वज्ञानाचं निधान जर कोणी असतील तर ते अत्रिपुत्र दत्तात्रय. काय सुंदर भाषा आहे पहा महाराजांची. आरतीचा पहिलाच शब्द लिहिला, जय तत्वज्ञान निधान अनसुयात्री नंदन त्वत्पद पद्मावरून पंचप्राण ओवाळीन. जय तत्वज्ञान निधान. बरंच वर्णन आहे पुढे, 3-4 कडवी आहेत त्याच्यामध्ये. आणि त्या ठिकाणी वर्णन करता 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 महाराजांनी खूप काही त्यात सुंदर सुंदर वर्णन केलंय. तार तत्सत ब्रह्मार्पण असो संपूर्णाचरण. मला केवळ घडणारी सगळी कर्म तुमच्या सत्तेनं घडतायत. शरीराची, काया, वाचा, मनानं घडणारी सगळी कर्म जी जी सहज घडतायत ती. आता श्वास काय आपण ठरवून घेतो, श्वासोच्छ्वास, श्वास आणि उच्छ्वास ही क्रिया चालूच आहे. आपण काही त्यासाठी निराळे एफर्ट करत नाही, आपण निराळे प्रयत्न करत नाही. ते घेता आले नाहीत तर ते ऑक्सिजन सिलेंडर लावायला लागतं. सहज क्रिया चालू आहे ना. काही क्रिया आपल्या शरीरातल्या सहज चालल्यात. आपली डोळ्याची पापणी उघडझाप होते, सहज क्रिया होते. आपण काही निराळं त्यासाठी आपण झटत नाही. पण एखादी वस्तू घ्यायला जायचं असेल तर आपल्याला उठावं लागतं, पायाने चालावं लागतं, हाताने ती वस्तू घ्यायला लागते. ते आपलं कर्मेंद्रिय झालं. पण कळत नकळतपणे घडणारी सगळी आमची कर्म ही तार तत्सत ब्रह्मार्पण असो संपूर्णाचरण. दृढ धरू तव चरण न मला त्वदन्य शरण. तुमच्याशिवाय मला अन्य शरण जायला जागाच नाही मुळी. करी कृपा माय बापा वारी सर्व पाप तापा. निज मार्ग करी सोपा अनुकंपा पूर्ण करून. जय तत्वज्ञान निधान. असं वर्णन आहे.
त्यातली एक ओवी फार महत्वाची आहे सज्जन हो, ही फार ऐकून ठेवा श्रोते हो. ते असं म्हणतात की कष्ट येता धृती व्हावी. इथून मला आजच्या विषयाची सुरुवात करायची. मी तुमचा उपासक झालो, तुमचा भक्त झालो म्हणून माझ्या आयुष्यात कुठलेही संकट येऊच नयेत, अशी जर धारणा करून जर एखादा साधक उपासक जगू लागला आणि तो एकीकडे देवाचा भक्त असं म्हणून घेत असेल, तर त्याच्यासारख्या अध्यात्मातली वेगळी विटंबना कुठली असू शकत नाही. कालच्या भागामध्ये मी जेव्हा धाडस करून काल सगळ्यांना कृतज्ञतापूर्वक नमस्कार करून आणि माझं जे मनोगत आहे ते मांडलं, मला ज्याला आपण म्हणतो इकोसिस्टीम सारखं किंवा पुन्हा त्याच्यातून आलेले जे मेसेजेस आहेत ते इतके थक्क करणारे आहेत. ब्रॉडकास्ट लिस्टवरती जो 94,033,56,270 हा जो नंबर आहे ब्रॉडकास्ट लिस्टचा, त्याच्यावर किती जणांनी आपल्या आयुष्यात आलेली दुःख, कोणी कोणी आपल्या आयुष्यात कोणाकोणाला गमावलं, कोणी आपला भाऊ गमावला, कोणी आपले आई वडील गमावले, कोणी आपली मुलंबाळं गमावली, हे सगळं काल जेव्हा लिहून पाठवलं आणि किती संकटातून किती किती दुःखातून आपल्या या श्रीपाद श्रीवल्लभ फेसबुक पेजवरील जे श्रवण करणारे श्रोते आहेत, जे आत्ता माझ्याशी जोडले गेलेत या निमित्तानं, त्यांनी आपापल्या सहवेदना व्यक्त केल्या आणि ते सांगताना त्यांची दुःख, कसं आहे, एक इंटरॅक्शन आहे. मी आपल्याशी बोललो, आपणही आपल्याकडचं काही सांगितलं, ते ऐकल्यानंतर असं वाटतं की खरंच या जगामध्ये एवढी दुःख आहे, एवढी दुःख लोकांना आहेत, तरी पण ती आनंदी आहेत. ती कुठल्या तरी एका आशेवरती जगतायत. कोणी अक्कलकोट स्वामींना घट्ट धरून आहे, कोणी गजानन महाराजांना घट्ट धरून आहे, कोणी शिर्डी साईनाथांना घट्ट धरून आहे, कोणी अत्रिपुत्र दत्तात्रेयांना घट्ट धरून आहेत, कोणी नृसिंह सरस्वतींना घट्ट धरून आहेत. महाराज काहीही हो, न मिळो खावया, तुकाराम महाराज म्हणाले, न मिळो खावया, न वाढो संतान, परी हा नारायण कृपा करो. ही अवस्था काय येत असेल हो, याचं उत्तर आपण जेव्हा शोधतो तेव्हा लक्षात येतं की माझ्या आयुष्यात कितीही वेडवाकडं घडलं तरी सुद्धा मी ज्या तत्वाला धरलंय त्या तत्वापासून मी कधीही विलग होणार नाही, वेगळं होणार नाही, वेगळं व्हायचा विचार सुद्धा करणार नाही. 100त एखाद दुसरा असा असतो की तो तिरसटल्यासारखा वागतो आणि एका क्षणामध्ये चालू असलेली उपासना, चालू असलेली साधना, चालू असलेली आराधना, चालू असलेली भगवत भक्ती, चालू असलेलं ईश्वरार्पण, हे सगळे एका क्षणात टाकतो आणि तो कॅल्क्युलेशन सुरू करतो. तो त्याचे पॅरामीटर्स त्याचे तोच ठरवून घेतो की मी एवढी गुरुचरित्र वाचली, मी एवढ्या यात्रा केल्या, मी एवढ्या वेळा गिरनारला गेलो, मी एवढ्या वेळा नरसोबावाडीच्या यात्रा केल्या, मी एवढ्या वेळा पंढरपूरला गेलो, मी एवढ्या वेळेला गाणगापूरला गेलो, काय केलं दत्त महाराजांनी माझं, का माझ्या वाट्याला हे असं आलं, असे विचार निगेटिव्ह येणं, नकारात्मकता येणं. मला या प्रसंगाला एक फार छान मामासाहेब देशपांड्यांचं वाक्य आठवतं, ते आपल्याला सगळ्यांना मुद्दाम शेअर करतो, सांगतो. एका शिष्याने एकदा मामांना प्रश्न विचारला, आदरणीय मामांना, पूजनीय मामांना, की आपण परमार्थापासून वेगळं होतोय किंवा आपण अध्यात्म मार्गापासून वेगळं होतोय, असं शिष्याने, भक्ताने कसं ओळखायचं? म्हणजे एकीकडे नाम तर घेतोय, पूजा अर्चा करतोय, पण तो परमार्थापासून वेगळा होतोय असं त्याने कधी ओळखायचं? तत्क्षणी पूजनीय मामांनी दिलेलं उत्तर आहे. ते असं म्हणाले, ज्या वेळेला तुम्ही अध्यात्मात काहीतरी ॲक्टिव्हिटी म्हणजे काहीतरी करत आहात, पोथी वाचताय, जप करताय, उपासना करताय, तीर्थयात्रा करताय, काही ना काहीतरी सत्संग करताय, पण सायमल्टेनियसली त्याच वेळेला तुम्हाला अगदी त्याच सगळ्या या गतिविधी चालू असताना जर का तुम्हाला तुमच्या गुरूंविषयी किंवा तुमच्या उपास्य देवतेच्या विषयी शंका निर्माण झाली की हे देवाने असं नव्हतं करायला पाहिजे, देवाने हे असं नाही करायला पाहिजे होतं, देवाने मला इथं साह्यभूत व्हायला पाहिजे होतं, देवाने असं करायला हवं होतं, देवाचं असं चुकलंच, माझ्या गुरूंचं असं चुकलंच, त्यांनी असं नव्हतं करायला पाहिजे होतं, इथे मी एवढं त्यांच्यासाठी करतो, मी एवढं त्यांच्यासाठी करते, मी एवढं त्यांचं करते, मी एवढं त्यांचं करतो, ही भाषा जेव्हा येते तेव्हाच ओळखावं की आपण अध्यात्मापासून शेकडो किलोमीटर लांब दूर गेलेलो आहे. किती सुंदर उत्तर मामांनी दिलं आहे. या सगळ्या बोलण्याचा एकंदरीत मतितार्थ आपल्या लक्षात आला असेल की एकदा आपण दास्यत्व स्वीकारलं, एकदा आपण दास म्हणून स्वीकारलं की तक्रार नाही करायची. ते केवळ भाषणात, बोलण्यापुरतं नसतं. राजी है हम उसमें जिसमें तेरी रजा है.
तू जसं ठेवशील तसं जगायची आमची तयारी आहे. मग हे एकदा म्हटल्यानंतर मान खाली घातली की कायम परमेश्वर शक्ती जसं ठेवेल, सद्गुरू जसं ठेवतील तसंच जगावं, त्यांच्या आज्ञेतच राहावं. त्यांनी जो प्रसंग आपल्या आयुष्यात आपल्या प्रारब्धानं निर्माण झाला आहे त्यात सुद्धा ते आपल्याला राखतच असतात. पण ती कळण्याजोगी, ती कळण्याएवढी बुद्धी, ती पात्रता तुमच्या माझ्या ठिकाणी नसते. म्हणून आपण असं मूढपणे देवावरती, सद्गुरूंवरती आरोप करतो. म्हणून प्रसंग कुठलाही येवो, टेंबे स्वामी महाराज म्हणाले, वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज आरतीमध्ये म्हणाले की महाराज की कष्ट येता धृती व्हावी, सेवा हाती घे बरवून, सेवा बरवी घे हातून. माझ्या आयुष्यात कुठलाही संकटाचा प्रसंग येवो, माझं सर्वस्व आता हातचं निघून चाललंय अशी स्थिती येवो, माझ्यावर खूप मोठं संकट कोसळो, शारीरिक, मानसिक, आर्थिक, बौद्धिक, भावनिक कुठलंही संकट कोसळू दे, पण ते कष्ट आल्यानंतर मला तुम्ही काय द्या माहितीये का? दत्त महाराजांना स्वामी महाराज वाचतात, स्वामी महाराज मागतात. आता हे त्यांना मागायची काय गरज पडली? पण हे ते जे लिहितात ना, हे सप्तशती वाचल्यावर आरती शेवटची वाचायची म्हणून नाही वाचायची, ती आरती वाचून त्याचा अर्थ आपण अनुभवायचा. जेव्हा केव्हा आपल्या आयुष्यात काही चित्रविचित्र विपरीत असे प्रसंग घडतात तेव्हा हे संदर्भ तिथं आठवायचे. कष्ट येता धृती व्हावी, सेवा हाती घे, सेवा बरवी घे हातून. कष्ट कुठलेही पद्धतीचे येवोत, कितीही टोकाचे येवोत, पण हे दत्तात्रया, हे रामराया, हे कृष्णा, हे भगवंता, मला तू काय दे या प्रसंगात? मला या प्रसंगात तू फक्त धृती म्हणजे धैर्य दे. एम एस स्वामींनी असं नाही मागितलं की माझे कष्टच दूर करून टाका, मला कुठल्याही पद्धतीचे कष्टच येता कामा नये, मी कधीच कष्टी होताच कामा नये. याचा अर्थ दुःखच मागितलंय संतांनी असा त्याचा अर्थ नाही. दुःख जर आलं प्रारब्धवशात, संकट जर कोसळलं, तर ते संकट, आलेलं संकट निभावून नेण्याची ताकद, त्या संकटात धैर्यानं उभं राहण्याची ताकद, धिटाईनं उभं राहण्याची ताकद. आपल्याला सांत्वन करायला येणारी माणसं सांगतात ना, आता रडून काय करणार, रडू नका, जास्ती रडू नका, त्यांना त्रास होईल वगैरे, अशी भाषा आपल्याकडे आपण ऐकतो. परंतु हे खूप स्थूलामधलं बोलणं आहे. रडू नका आणि अमकं करू नका ह्यापेक्षा सुद्धा एक अशी पोकळी असते, एक अशी जागा असते, तिथपर्यंत आपल्या जीवाची घालमेल चालू असते. आणि त्यावेळेला जगातला कुठलाही व्यक्ती, जगातली कुठलीही व्यक्ती, जगातला कुठलाही नातेवाईक, जगातलं कुठलंही कोणी अन्य व्यक्ती आपल्या पाठीशी उभं राहणार नाही. मी म्हणून काल एक वाक्य सांगितलं होतं, मला काल काही जणांनी ब्रॉडकास्ट लिस्टला मेसेज करून पाठवलं, बुवा हे वाक्य खूप आवडलं. आपणच आपली समजूत घालायची असते, त्याला सुखसंवाद म्हणतात. आपणच आपल्या मनाची योग्य अशी समजूत घालायची की तू का रडतोस, तू का शोक करतोस, तुला आज का आनंद एवढा झाला, तू काही जगावेगळा आनंदी आहेस का? एखाद्या वेळेला आनंदाचा क्षण झाला आणि आपण प्रमाणाच्या बाहेर जास्ती उधळत असू, तर आपणच आपल्या मनाला सांगायला पाहिजे की जरा खूप उधळतोयस, जरा नमुन्यात ये, टप्प्यात ये, खाली ये, जिथपर्यंत पाहिजे तिथपर्यंत ये. आणि खूप दुःख करत असू आणि खूप शोक करत असू, तर आपणच आपल्या मनाला सांगायला पाहिजे की इतरांच्या सांत्वनेपेक्षा, इतरांच्या सांगण्यापेक्षा आपणच आपल्याला खूप छान पद्धतीने प्राप्त परिस्थितीत सांगू शकतो. आपणच आपल्याला सांगतो. मग शोक आणि दुःख का होतं, इथपर्यंत आपण काल आलो होतो. आणि मी म्हणून काल आपल्याला असं सांगितलं होतं की मी म्हणजे नेमका कोण, म्हणून त्याचं नावच दिलेलं आहे की आत्मविचार चिंतन. त्याच्यावर आपल्याला पाहायचं आहे, असं काल मी आपल्याला बोललो होतो की जेव्हा प्रभू श्रीरामचंद्र, कालचा जो मी भाग सांगितला, कालचा भाग, त्याच्यामध्ये मी तारा आणि वालीचा संवाद, वालीच्या वधानंतर तारा आणि रामचंद्रांचा संवाद तुमच्या पुढे ठेवला. मागच्या वर्षी रशियामध्ये असलेल्या कांचन गुहागरकर, नाव पण घेऊन सांगतो, त्यांना हा प्रसंग ऐकल्यानंतर कोरोनाने त्यांच्या आई वारल्या होत्या मुंबईला, आणि त्यांनी इथलं फेसबुक लाईव्ह वाडीतलं ऐकून त्यांना त्या तत्वाच्या शब्दानं, रामायणातल्या शब्दानं धीर मिळाला. रशियाला असताना फेसबुक लाईव्ह मधनं माध्यम मी झालो, फेसबुक हे माध्यम झालं,
निमित्ताचा धनी मी झालो, पण कोणाला तरी आपली आई गेल्यानंतर हे तत्वाचे विचार जर उभे करू शकले मागच्या वर्षी, त्यांनी काल पुन्हा पत्र लिहून मला पाठवलं आणि त्यात हे लिहिलेलं आहे, माझ्याकडे आहे हे सगळं, हे मी केवळ सांगण्यापुरतं सांगत नाही आपल्याला. त्यांनी लिहून पाठवलं की त्यानंतर जेवढी दत्तोपासना झाली त्यानंतर प्रतिक्षणाला माझी आई माझ्याजवळ होती असं मला वाटतंय. मग हे जर हे तत्वाचे विचार करू शकत असतील तर हे ज्याने निमित्ताचं धनी म्हणून सांगितलं त्याला रडण्याचा अधिकार कोणी दिलाय? जर त्याच्याकडून सांगितलं गेल्यानंतर जर दुःखात असलेली लोक जर उभं राहू शकत असतील तर हे ज्यानं सांगितलं गेलंय, ज्याच्याकडनं हे सांगितलं गेलंय त्याला ते दुःख कुरवाळण्याचा अधिकार दत्तगुरूंनी कुठे दिलाय? म्हणून कुठलाही विषय त्या पद्धतीनं न पाहता तत्वचर्चाच पुन्हा करायची आणि पुन्हा पुन्हा तेच तत्श्रवणम तत्मननम अन्योन्नत तत्प्रबोधनम, तेच 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 पुन्हा 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 गिरवत राहायचं, बिंबवत राहायचं, बोलत राहायचं, ऐकत राहायचं. हे सगळं केल्याने आपण पुन्हा पुन्हा समृद्ध होतो. विवरलेची विवरावे, पुन्हा 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 ऐकलं जरी तरी कंटाळवाणं नाही वाटतं का? मग ते पुन्हा पुन्हा जळमटं जी बसतात ती धुवून काढली जातात त्याच्याने. म्हणून हा एक विनम्रपणे असलेला हा प्रयास आहे. मी कोण आहे, मला का दुःख होतं? तेव्हा राम असं सांगतात की त्या आत्म्यावरती मनाची पुटं चढतात आणि मन हे चंचल आहे. मनामध्ये सतत द्वंद्व आहेत. संकल्प विकल्पात्मकम मनः अशी मनाची व्याख्या केली. आणि त्या मनाचं परिवर्तन मनाची ज्या छाया आहे ती त्या आत्म्यावरती, शुद्ध आत्म्यावरती पडते आणि म्हणून मी सुखी असं वाटतो. प्रसंग एखादा झाला की मी दुःखी असं मला वाटतं. कोणीतरी लिहितं हे शेअर करावं का? अवश्य शेअर करा. तुम्ही तुमच्या फेसबुक वॉलवरती नक्की शेअर करू शकता. नंतर तुम्ही तुमच्या व्हॉट्सॲपवरती पण शेअर करू शकता, कारण याचीच खरं तर गरज आहे. बरं, ह्याचे काही पैसे नाही आहेत, हे फुकट आहे. हे काही पैसे कमवण्यासाठी विवेक बुवा हे करत नाही आहेत फेसबुकला, किंवा तुम्ही फार छान म्हणावं आणि कमेंटमध्ये काहीतरी माझं कौतुक करावं म्हणून मी हे उपद्व्याप करत नाही आहे. त्यामुळे आपण अगदी व्यवस्थितपणे निश्चितपणाने करू शकता, पोचवू शकता, विचार पोचवू शकता. एखाद्याला झाला उपयोग तो होऊ शकतो. तर मुद्दा हा सांगत होतो की मनाची छाया आत्म्यावरती पडते आणि मग मी सुखी आहे आणि मी दुःखी आहे असं वाटायला लागतं. वास्तविक मी सुखीही नाही आणि वास्तविक मी दुःखीही नाही. मग मी कोण आहे? म्हणून मग असा विचार येतो की मी सुखी आहे आणि मी दुःखी आहे. मला या रंगाचा सदरा आवडतो, मला तीच उशी आवडते, मला व्हॅनिलाच आईस्क्रीम आवडतं, नाही मला स्ट्रॉबेरी आवडतं, मला आणखीन चॉकलेट आवडतं, असं प्रत्येकजण बोलता बोलता जे म्हणतं ते कशाशी संबंधित बोलतो? मला चॉकलेट आवडतं, मला स्ट्रॉबेरी आवडते, मला तमकं आवडतं, मला पांढरा रंग आवडतो. ही जी विधानं आपण आपल्या आजूबाजूला माझ्या तोंडातून सहज येत असतात, तर ही झाली वाक्य झाली. पण या वाक्यामागचा जो मी आहे तो कोण आहे? मीचं स्वरूप नेमकं काय आहे? याविषयीची चर्चा आजच्या दिवशी आपल्याला पाहिजे. विचार जो करायचा आहे, चिंतन जे करायचं आहे, आत्मचिंतन, आत्मविचार, चिंतन, तो जो विचार करायचा आहे आत्म्याविषयीचा, तो जो विचार करायचा आहे सुखदुःखादिविषयीचा, तो जो विचार करायचा आहे की नेमका मी कोण आहे याचा, ते चिंतन म्हणजे सत्संग आहे. विचार करायचा आहे कशाचा? मी कोण आहे याचा. आपण बोलीभाषेत अशी सहज विधानं करीत असतो. मला असं आवडत नाही, मला बोललं ना माझी तळपायाच्या मस्तकाला जाते. तो विषयच काढायचा नाही, मला इतकं संतापल्यासारखं होतं, मला ते चालत नाही, मी असा आहे, मला ते असं केलं तरच आवडतं, मला त्या अमक्या अमक्या ठिकाणी ती शेवग्याची शेंग घातली ना आमटीत की मला अजिबात आवडत नाही, मला ते तमकं घातलं की आवडत. अरे मला हे आवडत नाही, मला ते आवडत नाही, मला अशीच उशी लागते, मला जरा कडक उशी लागते, मला मऊ मऊ उशी लागते, मला पांघरूण हलकं लागतं, मला गादीच लागते, नाही मला सतरंजीच लागते. ही जी विधानं आपण सहज स्थितीत रोजच्या व्यवहार राहटीत करत असतो, तर संत सत्पुरुष आपल्याला विचारतात की बाबा रे, हे सगळं कळलं, पण हे जे मला आवडत नाही, मी ते करत नाही, मला असं नको, मला तसं नको,
हे म्हणणारा तू कोण आहेस याचा आधी विचार केलास का? आणि याचा विचार करणं हेच आध्यात्मिक चिंतन आहे, हेच आत्मचिंतन आहे. त्यालाच आत्म्याचं चिंतन असं म्हटलंय. आणि हे एकदा चिंतन सुरू झालं, या अनुषंगानं एकदा विचारधारा सुरू झाली की मग आपत्ती कुठलीही आली तरी माणूस हालेल पण कोसळणार नाही. हा एकंदरीत आत्तापर्यंत बोलण्याचा मुद्दा. म्हणून चिंतनात सतत असावं, चिंतन सतत करावं, चिंता करू नये. म्हणून मी मागल्या वर्षीपासून सांगत होतो की श्रवण करावं, श्रवणाचं मनन करावं, मननाचं चिंतन करावं, चिंतनाप्रमाणे आचरणात यावं, आणि आचरणात आलं की ते श्रवण खऱ्या अर्थानं फळलं असा त्याचा अर्थ आहे, किंवा ते कथन, ते बोललेलं खऱ्या अर्थानं आलं असा त्याचा अर्थ आहे. मग मी कोण? बघा, सिंपल गोष्टी आहेत, एकदम साध्या साध्या गोष्टी आहेत. एखादा दारात येतो, दार बंद असतं, दार वाजवतो, ठक 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 जोरात दार वाजवतो. आतून विचारतो कोण आहे, कोण आहे असं म्हणल्यानंतर तो लगेच पत्ता सांगतो का, नाव सांगतो का? मी नेहमी, आपण ऐकलं असेल मागच्या वर्षी तर माहीत नाही, तो पहिली प्रतिक्रिया काय देतो? तुम्ही घरातून ऐकताय, तुम्ही बघा, मी सांगतोय हा मुद्दा आपल्याला नक्की पटेल. कोण आहे असं आतून आवाज विचारल्यानंतर बाहेरून आवाज येतो, मी आहे. मग आतला विचारतो, अरे पण मी कोण? मग तो म्हणतो, मी ना, मी गोखले बुवा, मी विवेक बुवा. हे तो नंतर सांगतो. आज जे चिंतन आपल्याला करायचंय ते याच मुद्द्याचं करायचंय की दोन मी आपण एकाच वेळेला सांभाळत असतो. दोन, एक आहे मी. बघा, मी आत्ताच हा दृष्टांत सांगितला. कोण आहे म्हणल्यानंतर आमच्या तोंडून पहिलं वाक्य येतं, मी आहे. म्हणजे मी आहे ही जाणीव आपल्या ठिकाणी असते, हा पहिला मी. आणि नंतर विचारलं जातं, आपण कोण? मी म्हणजे कोण? मग आपण म्हणतो, मी विवेक गोखले, मी अमका, मी तमका, जे काय आपलं आडनाव, नाव, वडिलांचं नाव असेल, आडनाव असेल ते आपण सांगतो. म्हणजे ते नंतर येतं ना, जे आपल्याला ठेवलंय, जे आपल्याला नामस्मरण ठेवलंय, जे आपल्याला नाव दिलं गेलंय, ते आपण नंतर घेतो. परंतु पहिलं चिंतन, पहिली जे संवेदना जर काही तोंडातून नसेल तर ती येते मी आहे. आणि मी आहे ही जे चिंतन आहे ना, हे खूप महत्वाचं आहे. गंमत काय होते की हे जे पहिलं मी आहे या चिंतनाकडे आपलं लक्ष राहत नाही, आणि मी जो नंतरचा आहे, जे माझं नाव आहे, जे माझं आडनाव आहे, जे माझ्या वडिलांचं नाव आहे, जे माझं आणखीन काय नंतर आहे, मी कोकणस्थ आहे, देशस्थ आहे, मी ब्राह्मण आहे, मराठा आहे, क्षत्रिय आहे, वैश्य आहे, शूद्र आहे, जे काय मी आहे, मी या वर्णाचा आहे, मी गोरा आहे, मी काळा आहे, मी अमका आहे, मी तमका आहे, हे जे सगळं स्पेसिफिकेशन नंतरचं आहे, हे म्हणजेच मी आहे असं मला वाटायला लागतं. आणि त्या मीला मी घट्ट धरून राहतो. आणि ह्या अपाद मस्तक, खालच्या पायाच्या नखापासून डोक्यावरच्या केसापर्यंत आपण ते म्हणजे मी आहे असं समजायला लागतो. आणि मग त्यातून आपल्या मीच्या सगळ्या संवेदना व्यक्त करीत असतो. खरा मी कोण आहे याचा शोध आम्ही कधी घेणार? म्हणून फार सुंदर सुंदर वर्णनं केली आहेत. विचार करा, विचार करा असं सांगितलं जेव्हा शास्त्रकारांनी. अरे विचार करा, कोण आहात तुम्ही नेमके? शास्त्रकार असं म्हणाले, कोहम कथमिदं जातं को वा कर्तास्य विद्यते उपादानं किमस्तीह विचार सोयमीदृशः. फार सुंदर वर्णन आलं. आचार्यांनी अद्वैत तत्वज्ञान आपल्याला सांगितलं की ब्रह्म सत्यम जगन मिथ्या जीवो ब्रह्मैव नापरा. ब्रह्म हे केवळ एकमेव सत्य आहे. जगत, जे जग आहे ते मिथ्या आहे, खोटं आहे. याविषयी मी मागच्या लॉकडाऊनमध्ये बोललेलो आहे. तो एपिसोड सुद्धा आपल्याकडे यूट्यूबवरती अवेलेबल आहे, फेसबुक पेजवरती. आपण निवांत परत एकदा पहा. ब्रह्म हे केवळ सत्य आहे, जग हे मिथ्या आहे, आणि जीवो ब्रह्मैव, जीव हा ब्रह्म एव, तो ब्रह्मस्वरूपच आहे मुळी, न अपरहा, वेगळा नाही असा एक आहे. इतकं ठामपणे आचार्यांनी सांगितलं. पण जीवो ब्रह्मैव ना परहा, जीव हा ब्रह्मच आहे मुळी, वेगळा नाहीच ब्रह्मतत्वापासून. इतकं अद्वैत तत्वज्ञान आचार्यांनी आपल्या पुढे ठेवलं. मग ब्रह्म हेच सत्य आहे, जग हे खोटं आहे, आणि ब्रह्मस्वरूपच मी आहे, मी ब्रह्मापासून वेगळा नाहीच मुळी. म्हणजेच
मी जी जीवदशा धारण करतो, मी जो जीवभाव धारण करतो, ज्याला वेदांती भाषेमध्ये किंवा आध्यात्मिक भाषेमध्ये देहबुद्धी असं म्हटलं जातं. बुद्धीच, पण देहबुद्धी, देहाला मी आहे असं म्हणतो म्हणून निर्माण होणारे सगळे घोळ, संत सत्पुरुष, ग्रंथ, संत हे आपला हा डोक्यातला वैचारिक गोंधळ दूर करतात आणि ते सांगतात, बाबा तू ज्या गोंधळात अडकलायस ना देहबुद्धीच्या, ते तू नाही आहेस मूळचा. तू खरा जो आहेस तो हे आहेस, इकडचा आहेस. हा जो मी आहे हा तुझा ही तुझी खरी ओळख आहे. फारच क्लिष्ट वाटत असेल आपल्याला, पण समजून घेतलं की त्यातली मजा कळेल, त्यातला आनंद मिळेल, तत्वज्ञानाचा आनंद मिळेल. अगदी सोप्या भाषेत सांगायचं झालं तर कोहम, कहा अहम, मी कोण. कधी आपण विचार करतो का हो या गोष्टीचा? करत नसू तर करायला पाहिजे की नाही? या कोरोना काळामध्ये आपल्याला परमेश्वर शक्तीनं, सद्गुरूंनी काय शिकवलं बघा ना. मी स्वानुभव आपल्याला शेअर करतो, स्वतःचा अनुभव सांगतो. 14-15 दिवसापूर्वी काहीही नाही. जे माझे वडील छान व्यायाम करतायत, फिजिओथेरपीचे व्यायाम करतायत, जिना चढतायत का, नारायण स्वामींच्या उत्सवामध्ये एकदा उत्सव मूर्तीचं दर्शन आपल्याला घेता येईल. थोडंसं आणि धारिष्ट झालं तर पायरा जिन्याखाली उतरून पादुकांचं दर्शन घेता येईल. दोन्ही गुडघ्याचं ऑपरेशन यासाठी झालंय की खाली जाऊन नमस्कार करता येईल. कृष्णा पंचगंगा संगमावरती लांबनं नमस्कार करता येईल. पण 15 दिवसात वावटळीसारखं काहीतरी येतं, एखादी जोरात वावटळ यावं, एखादं वादळ यावं आणि ते नष्ट करून टाकावं सगळ्या गोष्टी. तसं एखादं काहीतरी इन्फेक्शन म्हणा, हे म्हणा, असं व्हावं आणि एका क्षणामध्ये होत्याचं नव्हतं व्हावं. आणि आहे असं म्हणेपर्यंत तो जीव मेडिकेशन घेतोय, हॉस्पिटलायझेशन होत आहे आणि एक दिवशी डॉक्टरांनी सांगावं की नाही, आता ते नाही आहे. मग तेही आपण स्वीकारावं, त्यांचं और्ध्वदैहिक कर्म करावं, और्ध्वदैहिक कर्मानंतरच्या झालेल्या अस्थी पण घ्याव्यात आणि त्या विसर्जित कराव्यात. इथंपर्यंतचा सगळा विषय संपावा. आणि आज बघता बघता 7 दिवस पूर्णही व्हावेत. दिवस जायला किती वेळ लागतो? 1 दिवस झाला, 2 दिवस झाले, बघता बघता 7 दिवस जाऊन सुद्धा झाले. असंच आम्ही बोलता बोलता म्हणून 15 झाले, बघता बघता महिना होईल, 3 महिने, वर्षभर होऊन जाईल. म्हणजे काळाची गती किती जबरदस्त आहे याचा कधी आम्ही विचार करणार आहोत का नाही? हे मी स्वानुभव उदाहरणानं सांगितलं. किती निवांत होत आम्ही. एक 10, 12, 14 दिवसाचं वावटळ येतं आणि सगळं आयुष्य बदलून जाऊ शकतं. मग हे बदलतंय, हे असं घडू शकतं एका क्षणात. पण आपण तरी किती मोठ्या मोठ्या बाता मारत असतो, किती मोठ्या मोठ्या गमजा करीत असतो. तो येऊ दे समोर, दाखवतो त्याला मी कोण. गोखले म्हणजे विवेक गोखले म्हणजे काय दाखवून देतो त्याला, किंवा मी अमका आहे काय ते दाखवून देतो त्याला, माझं काय येते. अरे तुझ्या हातात काहीच नाही. एका क्षणामध्ये तू हेल्पलेस होतोस. खरं तर वेगळा शब्द वापरणार होतो पण तो वापरत नाही, हेल्पलेस फक्त म्हणतो. दुसराही शब्द वापरला असता. आपली व्हॅल्यू, आपली किंमत व्यावहारिक जगात शून्य आहे. माझ्या सत्तेने मी काहीही बदल घडू शकत नाही. या पापणी सुद्धा नंतर उघडू शकत नाही. मी पाहिलं जेव्हा आतमध्ये 10 वेळा ते डॉक्टर म्हणत, बघा तुमचा मुलगा आलाय, बघा तुमचा मुलगा आलाय. मी लांबनं जेव्हा पाहिलं पीपी किट घालून, तर ते मोठ्या श्रमानं प्रयत्न करत होते पण पापणी सुद्धा उघडू शकत नव्हते. एवढी सुद्धा आपली सत्ता नाही आपल्या शरीरावरती. आणि आपण खूप मोठ्या मोठ्या बाता मारित असतो, खूप मोठ्या मोठ्या गमजा करीत असतो, खूप मोठ्या मोठे संकल्प करीत असतो, खूप मोठ्या मोठ्या बडाया मारत असतो. हा जो काळ आपल्या हातचा निघून चाललाय, या सगळ्या काळाच्या ओघामध्ये मी कोण आहे याचं चिंतन करणार आहोत का? केलं आहे का? करत आहोत का? दिवसाच्या 24 तासामध्ये आत्मविचार चिंतन करतोय का? करत नसू तर कधी करणार आहोत? असा प्रश्न आपल्याला संत सत्पुरुष विचारतायत. श्रीमद आद्य शंकराचार्य विचारतायत, तुकाराम महाराज विचारतायत, ज्ञानेश्वर महाराज विचारतायत. किती काळ हातचा निघून चाललाय. कोहम, कहा अहम. कधीतरी आपल्याला विचारून बघा, क्षणभर असे डोळे मिटून बसा आणि विचारा की बाबा तू कोण आहेस? गोरा, काळा, उंच, ठेंगणा, ठुसका, तिरळा, आंधळा, बहिरा, डोळस, खूप ज्ञानी, खूप पंडित, खूप मूर्ख, खूप श्रीमंत, खूप गरीब, ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र, जातीपातीचं थर्ड क्लास राजकारण करत बसणारा, आपल्या भोवती 500-500 पोरं गोळा करून तेच म्हणजे मी आहे असं म्हणून मी आमदार आहे, मी खासदार आहे म्हणून मिरवणारा. एका क्षणामध्ये कोरोनाने सगळ्यांना आपली अवकात दाखवून दिली. या रोगाने श्रीमंताला श्रीमंती दाखवली. श्रीमंत पाहत नाही, गरीब पाहत नाही, राजकारणी पाहत नाही. हळहळणं
जे सामान्य गोरगरिबाचं आहे तेच राजकारण गेल्यानंतर त्याच्या घरात सुद्धा तेच हळहळलं. तिथे नाहीच, परमेश्वराने एक अशी यंत्रणा दाखवली की एका क्षणामध्ये सर्वत्रांना एका पातळीवर आणून ठेवलं. मी कोण आहे याचं चिंतन कधी करणार? कोहम, कहा अहम, मी कोण, कथमिदं जातम, कुठून आलो, आत्ता कुठं आहे मी नेमका, इथून पुढं मला नेमकं काय करायचं आहे, मी कुठं जाणार आहे इथून पुढं. कोवा कर्तास्य विद्यते उपादानम किमस्तीह विचार सोयमीदृशः. विचार करा, विचार करा, विचार करा असं जेव्हा शास्त्र सांगतं तेव्हा एका शहाण्यानं विचार केला म्हणाले. आमचे गुरुजी सांगायचे सांगताना, काकस्य कतिवा दंताः गर्धवे कत्ति रोमाणी एष मूर्ख विचारणा, असं म्हणाले शास्त्रकार. एक जण होता, गुरुनी सांगितलं काहीतरी विचार करा, विचार करा. एक जण होता, त्याने धनुष्याचा बाण ओढला आणि एका कावळ्याला मारलं. कावळा खाली मरून पडला. त्याला उचलून आलं. म्हणजे कावळ्याला का मारलंस? नाही म्हणे, त्याला दात किती आहेत जरा बघतो. काकस्य कतिवा दंताः, किती दात आहेत त्या कावळ्याला बघतो. ते गुरु म्हणाले, अरे मूर्खा लेका, आधी जर मला विचारलं असतंस तर कावळ्याला चोच असते, ज्या पक्षाला ज्या याला चोच असते त्याला दात नसतात, हे आधी सांगितलं असतं तर त्या बिचाऱ्याचा जीव तरी गेला नसता. विचार करा, विचार करा म्हणजे त्या कावळ्याला मारून तुला दात बघायचे होते. एका दुसऱ्याने गमतीत सांगितलं की गर्धवे कत्ती रोमाणी. विचार करा म्हणजे आता मला म्हणाले असा विचार निर्माण झालाय की हे जे गाढव समोर उभं आहे त्या गाढवाच्या अंगावरती केस किती असतील. म्हणाले मी एक एक केस मोजणार आहे त्याच्यातले. गर्धवे कत्ती रोमाणी, किती रोम आहेत त्याच्या अंगावरती. म्हणाले हा रोजगार तुझा या जन्मात संपायचा नाही. विचार करा, विचार करा. आणखीन पण उदाहरणं आहेत ती आत्ता कीर्तनाच्या गादीवर किंवा असं सांगण्यासारखी नाही म्हणून सांगत नाही. एक दोन उदाहरणं फक्त सांगितली. विचार करा म्हणजे हे विचार करा. विचार करा याचा अर्थच असा, विचार याचा अर्थच असा की नेमकं पोचायचंय, कुठं पोचायचंय. विचार सोयमी दृश्य, विचार कुठला करायचा, मी कोण याचं चिंतन करणं हा खरा विचार. ब्रह्म विचार करा, ब्रह्म विचार करा, सकल हो ब्रह्म विचार करा. विचार करा, विचार करा असं जेव्हा शास्त्र सांगतं तेव्हा ते सांगतं की ब्रह्म विचार करा, आत्मविचार करा, आत्म्याविषयीचा विचार करा. मी कोण, कोहम, कथमिदं जातम, कुठून आलो मी आत्ता माझं हे नाव धारण केलं हो, मी आत्ता नृसिंहवाडीत राहतोय, मी आत्ता माझं हे घर अमुक आहे म्हणतोय, मी आत्ता माझी ही आई आहे म्हणतोय, हे आत्ता माझे वडील आहेत म्हणतो, मी ही माझी बायको आहे म्हणतो, ही माझी मुलं आहेत असं म्हणतो अधिकारानं. मी आधी पक्का झालेला नाही आमच्या डोक्यात, आणि मी पक्का नसल्यामुळे मी आणि माझे यातले जे संबंध आहेत त्या अनुषंगाने माझं घर, माझी जमीन, माझं 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 असं मी आणि माझं. तुलसीदासजींनी फार सुंदर एक विचार सांगितला. तुलसीदासजी असं म्हणाले, मी हा अंतर्भ्रम आहे तर माझं हा बाह्य भ्रम आहे. मी हा अंतर्भ्रम आहे आणि माझं हा बाह्य भ्रम आहे. आमच्या परंपरेमध्ये, गुरु परंपरेमध्ये एक सुंदर भाग आला. माझ्या तुमच्या सकट आपण सगळे असंच करत असतो. अशनम मे वसनम मे जाया मे बंधुवर्गो मे, अशनम मे वसनम मे जाया मे बंधुवर्गो मे, इति मे कुर्वाणम कालवृको हंति पुरुषाजम. सद्गुरुनाथ महाराज की जय. अशनम मे वसनम मे, पुढे म्हणलं जाया मे बंधुवर्गो मे, इति मे कुर्वाणम. कशी सुंदर सुंदर रचना आहे पहा. मला हे आवडतं खायला, मी मगाशी याच्याविषयी बोललो. अशनम मे, मला ते तसं असलं की चालतच नाही. मला कांदा लसणाची फोडणी पाहिजेच आमटीला, त्याशिवाय मला नाही हो, मला चवच येत नाही तोंडाला. हे जी सगळी वाक्यरचना आपण करतो, मला ते तमका असल्याशिवाय भागत नाही. मला जेवणानंतर काहीतरी गोड लागतंच. हे अरे तू कोण पडले का, तू कोण,
हे जे म्हणतो सगळं, मला हे असं लागतं, मला ते तसं लागतं, हे म्हणणारा तू कोण लेका? आधी ते पाहिलंस का? त्याचा आधी विचार केलास का? अशनम मे वसनम मे, वसन मला लाल रंगाचा, मला तांबड्या रंगाचा, मला निळ्या रंगाचा सदरा फार आवडतो. खाण्यापिण्याबद्दलची विधानं करणं, मला ते आवडतं, मला हे असं आवडतं. वसनम मे जाया मे, ही माझी पत्नी आहे, ही माझी मुलं आहे. बंधू वर्गो मे, ही माझे सगळे आहेत. इति मे मे मे, पुढचं मे मे हे मी माझ्या पदरचं घातलं. श्लोककर्त्याने एवढंच म्हटलं, इति मे मे कुर्वाणम. अशा पद्धतीने मे 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 कुर्वाणम काल वृको हंती पुरुषाजम. अज म्हटलं, अज, अज म्हणजे बोकड, अज म्हणजे बोकड. कालपुरुष नावाचा कालपुरुष, एरवी कसं तो कसाही मॅ 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 म्हणणाऱ्या बोकडाला मारतो, तसं जिवंतपणात जन्माला आल्यापासनं, बुद्धी नावाच्या विषयात कळायला लागल्यापासून, अहो एवढं कशाला? अगदी लहानात लहान पोर असतं ना, अगदी 2-3 वर्षाचं, त्याच्या पुढे खेळणं टाका आणि त्याचं ते खेळणं तुम्ही उचला, ते लगेच भोकाडपासून रडायला लागतं. आणि मग त्याला विचारलं, हे कोणाचं आहे? माझं आहे. ते लगेच असा हात करून सांगतो, माझं आहे. इथून मे 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 सुरुवात होतं. ही मीची जाणीव कोण देतं? आपणच शिकवतो पोरांना. हे तुझं, हे ताईचं, ते दादाचं, ते तमक्याचं. मग त्याला खरं वाटायला लागतं की ही पेन्सिल माझी, आणि त्याची पेन्सिल उचलली की तो रडायला लागतो. का? माझं काहीतरी गेलं. इथून सुरुवात होते. शास्त्रकार म्हणाले, अशनम मे वसनम मे जाया मे बंधु वर्गो मे इति मे मे कुर्वाणम. असं मॅ 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 असं ओरडायला लागलं बोकडासारखं की काय होतं? काल वृको हंती पुरुषाजम. अज, बोकडाप्रमाणे जसा एखाद्या कसाई बोकडाला मारतो, तसा काळ पुरुष रूपी कसाई या बोकडाला, मॅ 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 म्हणणाऱ्या या बोकडाला, मी 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 म्हणणाऱ्या या बोकडाला ठार मारतो मृत्यूरूपानं. कधीतरी याचा विचार करणार आहोत की नाही? खूप विचार करण्यासारखी गोष्ट आहे. एके ठिकाणी एका दोह्यामध्ये वर्णन करून ठेवलं, अजापुत्र मै मै करे. अजापुत्र म्हणजे बोकडाचं पिल्लू म्हणा. अजापुत्र मै मै करे ताही गवावत प्राण, आणि उससे तो मैना भली खाय दूध मलिदासान. जी मैना ती या अजापुत्रापेक्षा चांगली म्हणायची. अजापुत्र तो मै मै करे गवावत सो प्राण. मै 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 म्हटल्यानंतर तो अजपुत्र जसा प्राण गमावतो. पण मैना त्याच्या उलटी आहे. मागे मी एकदा सांगितलं होतं की मैना मै ना कहे तो बैठी शक्कर खाय. एक कवी निघाला होता रस्त्यानं आणि त्यानं पाहिलं तर त्याला असं दिसलं की एका पिंजऱ्यामध्ये मैना आहे आणि सोन्याची दांडी आहे आणि सोन्याची वाटी आहे. बोलायला माझं काय जातं आणि ऐकायला तुमचं तरी काय जातं. पण तिथे वचने किम दरिद्रता म्हणतात तसं. आता ती मैना त्या सोन्याच्या दांडीवरती उभी आहे आणि त्या चांदीच्या सोन्याच्या वाटांमध्ये एका वाटीमध्ये पाणी, एका वाटीमध्ये तिला काही प्यायला दूध म्हणा, साय म्हणा, असं तिला खायला. काय तिचे लाड त्या मैनेचे. तर त्या कविराजानं जाता जाता लिहिलं, मैना मै ना कहे तो बैठी शक्कर खाय. मैना स्वतःला मै ना कहे, मी नाही असं ती म्हणते, म्हणून ती बैठी शक्कर खाय. आणि थोडं पुढं गेल्यानंतर बकरा मै मै करे तो 100 बार काटे जाय. जो मी 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 सारखं म्हणतो तो 100 वेळा कापला जातो. मै ना कहे तो बैठी शक्कर खाय, और बकरा मै मै करे तो 100 बार काटे जाय. आता आपण ठरवायचं की आपण बोकडासारखं मी 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 माझं मी 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 शाणा, मी मोठा, मी असा, मी तसा असं जगायचंय का? मी म्हणजे आतमध्ये शुद्ध विशुद्ध तत्वज्ञान. 300 किलोमीटर प्रवास करून दत्तचरणांना पाहिलं त्या पादुका माझ्याही हृदयात वास्तव्याला आहेत. 1000 किलोमीटर प्रवास केल्यानंतर, देहाला यातना देऊन 10,000 पायऱ्या चढल्यानंतर ज्या पादुका तिथे दिसतात गिरनारला, त्याच माझ्या हृदयात आहेत. खूप प्रवास करून अक्कलकोटला गेल्यानंतर जे स्वामी तिथे दिसतात तेच माझ्या हृदयात आहेत.
खूप प्रवास करून गेल्यानंतर जे शिर्डी साईनाथांची समाधी दिसते तेच माझ्या हृदयात आहे. असा उलटा विचार जोपर्यंत आमच्या चित्तात होत नाही, त्या दृष्टिकोनातून आम्ही त्या घटनेकडे जोपर्यंत पाहत नाही, तोपर्यंत आमच्या ठिकाणचा जो खरा मी आहे तो आम्हाला कधीच गवसणार नाही. आमचे कीर्तनातले मोरोपंत, वामन पंडित इत्यादी ह्याच्यामध्ये वामन पंडित एका ठिकाणी म्हणतात, त्याने तर फार सुंदर वर्णन केलं. ते म्हणतात, या लोकी धनवंत मी, प्रबळ मी, सर्वज्ञ मी, सिद्ध मी. आपण किती ठिकाणी मी 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 करत असतो. या लोकी धनवंत मी, प्रबळ मी, सर्वज्ञ मी, सिद्ध मी, ज्ञाता मी, नरनाथ मी, विबुध मी, अध्यात्म मी, वीर मी. आणि आम्ही कुठे कुठे काय काय करतो? आम्ही म्हणतो भोक्ता मी, गुणधाम मी, सुजन मी, स्वानंद मी, शूर मी. पण वामन पंडित पुढे विचारतात, मी हेची कळे, परंतु न कळे कोठील मी, कोण मी. मी कोण? कधी विचार करणार याचा? या लोकी धनवंत मी, प्रबळ मी. या सगळ्या जगातला धनवंत ना मीच आहे. जणू काही माझ्याचकडे सगळी संपत्ती आहे. एवढी आहेत माझ्या, एवढी घर आहेत माझी. मी कालच कुठेतरी पाहत होतो इंटरनेटवर पाहता पाहता की काही 2700 करोडच्या पुढे अशी संपत्ती अमक्या एका खानावळीतल्या एका नटाची आहे. मग पनवेलला त्याचं फार्म हाऊस कसं आहे, मग इकडे कसं फार्म हाऊस आहे, तिकडचं त्याचं जुहूचं घर कसं आहे, खारमध्ये त्याचं घर कसं आहे, बांद्र्याला त्याचा फ्लॅट कसा आहे, तो कसा 30 कोटीचा आहे, त्याची गाडी कशी 20 कोटीची आहे. पण हे असं ऐश्वर्य जगणं म्हणजे मी आहे का? किंवा अशा पद्धतीने अनेक गरिबांना तुडवून, त्यांना मारून, त्यांचं रक्त एक प्रकारे सांडून जमिनीवरती, सगळ्यातनं बाइज्जत बरी होऊन, तथाकथित न्यायालयीन व्यवस्था हाताळून 2700 नाही 3000 कोटी जरी कमवले तरी त्या पैशाला काय किंमत आहे? या लोकी धनवंत मी. त्याची एक मस्ती येते बघा अंगात. मी काही करू शकतो, मी कुठल्याही गोष्टी करू शकतो. या पद्धतीचा जो एक माजुरडेपणा जीवाच्या ठिकाणी येतो, तो धन सुद्धा माजुरडेपणा आणून देतो. या लोकी धनवंत मी. ज्याच्याकडे थोडासा जरी पैसा असेल तो लगेच त्याची भाषा बदलते. याच्या आधी जर पैसा नसेल आणि थोडे पैसे यायला लागले, मी आहे ना, मी काय वाटेल ते करीन, अरे मी असताना तू काय काळजी करतो. ही जी वृत्ती आहे ना, ही खिसा गरम असल्यानंतरची भाषा आहे. जरा ते उतरती कळायला लागली आणि ते नसेल जर बळ आर्थिक, तर तो असं करूया का, असं चालेल का, केलं तर असं करावं का, अशी भाषा बोलायला लागतो. मी एवढ्यासाठीच हे विवरण करतोय की ह्या संत सत्पुरुषांनी केलेली भाषा किती समृद्ध आहे पहा. या लोकी धनवंत मी, प्रबळ मी. हे सगळ्या ठिकाणी मी जोडून बघायचं. या लोकी, या सगळ्यांच्यात मी शाणा आहे. या लोकी धनवंत मी, मला सगळं काय कळतं. प्रबळ मी, सर्वज्ञ मी, मला सगळं कळतं ना. कोण सांगतंय मला? हा अहंकार, ही कोणाचंही ऐकून न घेण्याची वृत्ती का होते. सर्वज्ञ मी सर्वज्ञ आहे. मी सर्वज्ञ असताना तुम्ही कोण मला सांगणार आहे? पण आपल्याकडचं शास्त्र असं सांगतं श्रोते हो, की बालादपि सुभाषितम ग्राह्यम. एखादा बाल जरी असला, छोटा असला, तरी त्याचं ऐकावं, क्रॉस नाही करावं. आपल्याला नाही पटलं तर बाबा रे, तू तुझ्या उंचीवरून सांगतोयस, मी माझ्या उंचीवरून सांगतो, ते काय ते आदान प्रदान करावं. पण ऐकूनच घ्यायचं नाही समोरच्याचं, असं कधीही असू नये. ऐकावं. आणि जर एखाद्याचं पटलं, ते बालाद अपि सुभाषितम ग्राह्यम असं शास्त्र म्हणतं. तंबोरा लावतो. बालादपि सुभाषितम ग्राह्यम. बाल आहे, लहान आहे वयानं, म्हणून काही त्याचं ऐकायचं नाही असं नाही. सुभाषितम ग्राह्यम, ते पण घ्यावं. कदाचित आपण एखाद्या मुद्द्यावर अडलो असो, पण एखाद्याच्या समोरच्याकडनं कळल्यानंतर कदाचित आपण ज्या मुद्द्याचा विचार केला नव्हता, तो
त्याच्या मुखातनं भगवंत आपल्याला सांगत असेल. छोटा आहे म्हणून त्याचं काही मत घेऊ नये असं नाही, लहान आहे, अनुभवानं कमी आहे म्हणून त्याचं मत घेऊ नये. कदाचित तो जो विचार करत असेल तो विचार माझ्या डोक्यातनं सुटला असेल, माझ्या नजरेतनं सुटला असेल, तर तो ग्रहण करायला काय हरकत आहे. परंतु आम्ही मलाच सर्वज्ञ समजतो. या लोकी धनवंत मी, प्रबळ मी, सर्वज्ञ मी, सिद्ध मी आता सिद्ध झालो असंच आपल्याला वाटायला लागतं. थोडीशी साधना झाली, थोडीशी उपासना झाली, थोड्या तीर्थयात्रा झाल्या, थोडं काहीतरी पुरस्चरणं झाली की आपण फुरफुरतो. आपल्याला वाटतं हे मी इतक्या वेळा केलं, हे तितके पारायण मी केले. मला अशी कित्येक लोक गेल्या 15-20 वर्षात भेटतात की बुवा आम्ही ना 156 पारायणं केलेत गुरुचरित्राची, आम्ही ना गजानन विजय इतक्या वेळा वाचलाय, आम्ही ना सद्गुरु लीलामृत इतक्या वेळा वाचलाय, आम्ही ते तमकत इतक्या वेळा केलंय. ते सांगत असतानाचा दर्पच सांगतो की हे माझ्याकडून दत्तगुरूंनी करून घेतलंय असं नसून मी ते केलंय. माझ्या एवढ्या यात्रा झाल्यात, मी असं एवढं अनुष्ठान केलंय. मी त्या मीची जी लाट असती ती इतकी प्रखर असती, की इतकी उत्कट असती की त्या पारायणापेक्षा, त्या ऍक्टिव्हिटीपेक्षा तो मी असा फार पुढे येत असतो. तुम्हालाही हे अनुभव येत असतील आजूबाजूला आपल्या. का? कारण मी मला सिद्धच समजायला लागतो. वामन पंडित म्हणाले की या लोकी धनवंत मी, प्रबळ मी, सर्वज्ञ मी, सिद्ध मी, सगळं मी मलाच आहे असं समजायला लागतो. आणि ज्ञाता मी, तोच अर्थ पुढे, नरनाथ मी, विबुध मी, अध्यात्म मी. जे काय अध्यात्म म्हणतात ना ते मी कोळून प्यालोय. कसे वावरत असतात लोक मीच्या फुतकारानं. अध्यात्म मी आणि वीर मी. तसा बाहेर जाताना रात्र अंधार झाला की घाबरट असतो, पण समोरच्यांच्या ठिकाणी एवढं काही दाखवतो की जणू काही वीरता माझ्याच ठिकाणी आहे. बुद्धिवान, सगळ्या बुद्धिवंतांच्यात बुद्धिवान मीच आहे, सर्वज्ञ मी. अरे बाजारात भाजीचा भाव याला करता येत नाही. बाजारात गेल्यानंतर वांग कुठल्या दराने घ्यायचं असतं, बटाटा कुठल्या दराने घ्यायचा असतो, आणि फ्लॉवर कुठल्या दराने घ्यायचा, आणि गाजरं कुठल्या दराने घ्यायची, हे ज्याला कळत नाही तो तिथे माळीण जी असते ती बाजारातली जी भाजीवाली असते ती याला गंडवते जाता जाता, पण घरात येताना असं दाखवतो जसं काही मी किती छान आहे. रूपे रमाकांत मी जणू काही रूपवंतांच्यात मीच फक्त रूपवान आहे. नाक असतं असं वेगळं, पण म्हणतो एक नाक जर माझं सोडलं ना तर बाकी मी चेहऱ्यात किती मीला कुरवाळत असतो. माझे जे कान जरा मोठे आहेत ते जर सोडले ना तर बाकी मी खूप छान आहे. माझ्या भोया जरा थोड्या खाली आहेत आणि कपाळ थोडंसं लहान आहे, याच्यापेक्षा मी खरंच सुंदर आहे. मीहूनच मला खूप छान म्हणत असतो. माझा कधी मला वाईट म्हटलेलं आवडत नसतं. हे सगळं मीशी रिलेटेड चाललंय. मी सर्वज्ञ मी, सिद्ध मी. आणि पुढे जाऊन ते म्हणतात की ज्ञाता मी, नरनाथ मी, विबुध मी, अध्यात्म मी, वीर मी. आणि त्याच्या पुढे जाऊन म्हणतात भोक्ता मी, गुणधाम मी, सुजन मी. या सगळ्यांना काय कळतंय? मी मलाच सगळं काय ते कळतंय. सुजनत्व माझ्याकडे आहे हे सुद्धा मी अहंकाराने सांगत असतो. मी खूप चांगला उत्तम नागरिक आहे, मला सगळं कळतं. काल तुम्ही हे व्हिडिओ बघा ना, यामध्ये एखाद्या कुठल्या तरी डॉक्टर बाईंना परवा अडवलं, पोलिसांचं काम केलं, मास्क लावलाय का तुम्ही, अमकाम का का, लगेच त्या क्षणाला दुसऱ्या क्षणाला मी डॉक्टर आहे मला अक्कल शिकू नका आला का नाही मीचा फुतकारवरती. काही ठिकाणी पोलिसांचंही चुकत असेल, पण विचारणा केल्यानंतर यंत्रणेला सहकार्य केलं, पुढे सरकलं. तिथं मला कळतंय, तुम्ही कोण मला विचारणार आहे, तुमची लायकी काय, त्याच्यावरनं झालेलं भांडण 2 दिवसापूर्वी तुम्ही पाहिलं असेल इंटरनेटवरती. हे व्हायरल होतात व्हिडिओ, ते आपण बघतो. तेव्हा पहिलं काय कळतं की मला का अटकलं, मी कोण आहे कळलं का, माझी ह्या आमदाराशी ओळख आहे, माझी त्या खासदाराशी ओळख आहे, मी त्या मंत्र्याला ओळखतो, मी एवढा श्रीमंत आहे, माझी एवढी डिग्री आहेत माझ्याकडे, मी एवढा असा आहे. तू मला बोलतो एक कश्चित माणूस, तू मला बोलतो, मला अडवतो. हे जे मीशी संबंधित आहे ना अहंकार, तिथं दुखावला जातो. आणि शेवटी म्हणतो भोक्ता मी, गुणधाम मी, सुजन मी, स्वानंद मी, शूर मी. आणि सर्वात शेवटी वामन पंडित प्रश्न विचारतात, लेखा इतकं सगळं मी बद्दल तू बोललास, पण मी हेची कळे, परंतु न कळे कोठील मी, कोण मी. हे जे शेवटचे 2 शब्द आहेत ना माय बाबो, ते फार महत्वाचे आहेत. तुला एवढं सगळं कळलं, शहाणा तू आहेस, सर्वज्ञ तू आहेस, श्रीमंत तू आहेस, उत्तम गायक तू आहेस, उत्तम वादक तू आहेस, कीर्तनकार तू आहेस, आणि ते काय वक्ता तू आहेस,
भोगता तू आहेस, दाता तू आहेस, श्रीमंत तू आहेस, तुझ्यासारखा कोणीच नाही, हे सगळं तुला कळलं, मी असा आहे, मी तसा आहे, मी तसा आहे. पण अरे मूर्खा, कंसामध्ये हे असं बोलायचं नसतं उघडपणे, पण मूर्खा, मूढा, मी हे कळे, तुला हे सगळं कळतंय रे, परंतु न कळे कोठील मी, कोण मी, तू नेमका कुठून आलायस, आत्ता कुठं आहेस, आत्ता तुझं आयुष्य कुठं स्टँड करत आहे आणि पुढे तू कुठं जाणार आहेस हे सांगता येतंय का तुला? कोठील मी, कोण मी, आणि याचं जर चिंतन होत नसेल तर ते केलं गेलं पाहिजे. मग ते चिंतन दोन पद्धतीने आहे, एक निषेध सिद्धीनं आहे आणि एक उत्तम अशा पद्धतीनं असं नाही असा मी आहे आणि मी असा आहे असा मी आहे. मग असा मी म्हटलंय ना पुलंनी, तसं असा मी, तो मी नव्हे, असा मी नाहीये, असा जो नाही आहे यातनं जे सिद्ध होतो तो मी, आणि असा मी आहे या लक्षणांनी मी आहे, असा जो मी तो मी आहे. त्या मीचा शोध घेणं हे अत्यंत आवश्यक आहे. मला हे क्लिष्ट आपल्याला वाटत असेल, पण अगदी सोप्या भाषेत सांगायचं तर ते सांगून थांबतो. 6:27 झालेत, 3 मिनिटं शेवटची शिल्लक आहेत माझ्या हातात. रहुगण निघाला होता. रहुगण नावाचा राजा भागवतामध्ये, श्रीमद भागवतामध्ये, पंजाबचा राजा, तो निघाला आत्मचिंतनासाठी, साक्षात्कार मिळवण्यासाठी. आणि मग आपल्याला माहिती आहे की ते भोई लागतात. त्या भोईंपैकी एक होता तो जडभरत होता. त्याची पावलं, तो अवलियासारखा होता जडभरत, त्याची पावलं कमी जास्त पडायला लागली. राजाला संताप होतो. आत्ता ती गोष्ट पूर्णांशानं सांगण्याची वेळ नाही, परंतु त्या राजाला त्यामुळे पालखीत हादरे बसतात, पालखीत धक्के बसतात. त्यामुळे राजा वैतागतो, म्हणजे थांबा, पालखी थांबवा, कोण आहे भोई, असा मूर्खपणाने चालतोय, एकदा या खांद्यावर एकदा त्या खांद्यावर. पावलाची ती एक गती असते, ती सांभाळली नाही, त्यामुळे राजाला त्रास व्हायला लागला. तर तो पालखी थांबवायला सांगतो. त्यामुळे हा एक आपल्याला एक मिळाला नव्हता, तर हा वाटेत दिसला म्हणून ह्याला घेतलं, याच्यामुळे चाल बिघडते, बाकीचे 3 जण म्हणाले. त्याचा तो एकंदरीत आवेश, अवतार, तो एकंदरीत सगळा त्याचा पोशाख आणि त्याचं सगळं ते पाहिलं आणि राजाला असं वाटलं की हा कोण येडा गबाळा, कोणाला येडा गबाळाला धरून आणलं आपल्या या लोकांनी. काय रे म्हणले, कोण रे तू? ते म्हणले, त्या प्रसंगाला रहुगणाचा 5व्या स्कंदात पुढे रहुगणाचा आणि या रहुगण राजाचा आणि जडभरताचा संवाद आला भागवतात. वर्षानुवर्ष भागवत कथा ऐकायच्या नाहीत, ते पैसे मिळतात म्हणून भागवत कथा करायच्या नाहीत. भागवत कथेतलं तत्व कधी शिकणार आम्ही? भागवत कथेमध्ये त्या दोघांचा संवाद आहे. भागवत, संपूर्ण भागवत हे संवादात्मक आहे. कोणाकोणाच्या तरी संवाद झाले आणि त्या संवादातनं आपल्याला अमोलिक असं तत्वज्ञान आलेलं आहे. तो रहुगणाचा आणि जडभरताचा संवाद एकदा ऐका, एकदा वाचा, घरात भागवत असेल तर मुद्दाहून काढा, एकदा पहा, फार सुंदर आलेला आहे. आणि तिथे तो जडभरत म्हणतो, अरे मी कोण आहे ते जाऊ दे, तू कोण आहेस ते आधी सांग. आपला जो आत्ता विषय चाललाय त्याला धरू नये म्हणून सांगतोय. मी कोण आहे ना ते राहू दे बाजूला, मी असाच आहे, समज, चल, मला काही किंमत नाही, मी असाच फकीर आहे, मी बाजूला ठेव. मला तुझी माणसं म्हणली राजाला खांद्याला पालखीला भोई म्हणून काम करतो का, मी आपला आलो, माझं काम तुला पसंत पडलं नाही, ठीक आहे, तुला त्रास झाला, तू पालखी थांबवलीस, 4 शिव्या मला घातल्यास, आरडाओरडा केलास, मला काहीतरी बोललास, जे डाफरून मला विचारतोयस तू कोण आहेस, मी कोण आहेस ते राहू दे, ते जरा बाजूला ठेव, तू कोण आहेस रे, तू कोण आहेस सांग. काय डेअरिंग होतं, काय धाडस होतं त्या जडभरताचं. कारण ते उन्मनी अवस्थेत पोचलेला होता. त्याला काय घेणं देणं पडलंय, त्या रहुगण राजा आहे, पंजाब प्रांताचा का कुठला आहे आणि काय, त्याला काय घेणं देणं. हे सिद्ध सत्पुरुष हे बांधील नसतात ह्या अशा राजकारणी लोकांचे. जे खरे सत्पुरुष असतात ते, जे त्या डोनेशन घेऊन आपले आमदार खासदारांच्या डोनेशनवरती आपल्या संस्था वाढवतात, ते अंकित असतात, लोचट असतात. त्यांना पडता काळाला की आमदार खासदारांचा उदो करायला लागतो. पण जे खरे साक्षात्कारी पुरुष असतात ते असल्या या छपरी राजकारण्यांचे बांधील नसतात. डायरेक्ट प्रश्न विचारला, थेट प्रश्न विचारला, मी कोण आहे ते जाऊ दे, माझं सोड, मी आत्मस्वरूपात तल्लीन आहे, तू कोण आहेस ते आधी सांग, तुला माहिती आहे का तू कोण आहेस ते, तू सांग कोण आहेस ते. आणि एवढ्या टाचेमध्ये निघालायस, तू कुठे चाललायस, तुझं राज्य एकीकडे आणि तू चाललायस दुसरीकडे, तू कोण आहेस ते सांग. हे जेव्हा प्रश्न विचारले ना, अशी चावी बसली त्या रहुगणाला डोक्याला.
अशी काही चावी बसली की एका क्षणात ठिकाण्यावरती आला. त्यानं आपल्या टाळी वाजवल्याने सगळ्यांना सांगितलं, जरा तुम्ही बाजूला व्हा म्हणले. हे जे सगळे बाकीचे भोई होते आणि बाकीचे होते त्याला म्हणले, तुम्ही जरा सगळे बाजूला व्हा. का म्हणाले महाराज? का नाही, हे जरा काहीतरी वेगळं प्रकरण दिसतंय, यांच्याशी जरा वेगळ्या पद्धतीने बोलायला हवं. तुम्ही सगळे बाजूला व्हा, मला ह्या कोण आहे त्यांच्याशी जरा नीट खाजगीत बोलायचं. एका त्यांच्या प्रधानानं विचारलंय त्या ठिकाणी की काही दगाफटका केला तर काहीतरी संत बेडं वागणं आहे त्याचं अवलियासारखं, काही नाही, मी बघतो काय ते, तुम्ही तिकडे जा सगळे. कारण चुकून हा काही बोलला तर ह्यांच्या बाकीच्यांच्या आपल्या शिपायांसमोर आणि अधिकाऱ्यांसमोर अपमान व्हायला नको. त्यानं बाजूला काढलं आणि जवळ आला. थोडा ताठ उभा होता, असा अहंकार होता ना. हे जे आत्ता मी म्हणलं, विबुध मी, ज्ञानी, या लोकी धनवंत मी, प्रबळ मी राजा आहे, मी असा आहे, हा अहंकार होतो. त्यामुळे तो अहंकार कधी वाकू देत नाही. आणि याच्या उलट आपली वारकरी संप्रदाय किंवा आपला संप्रदाय सांगतो की एकमेका लागतील पाया रे. पहिल्यांदाच समोरच्याला नमस्कार करायचा की अरे मी हा तुझ्यातला ब्राह्मण, मराठा, वैश्य, शूद्र समाज मी कोण काही बघत नाही, मी तुझ्यातला पांडुरंग पाहतो, मी तुझ्या चरणावरती नमस्कार करतो. आणि समोरचा सुद्धा 8-10 वर्षाचा, 70 वर्षाचा म्हातारा 7 वर्षाच्या मुलाच्या पाया पडतो, तो सुद्धा 7 वर्षाचा पोरगा हे बाबून नमस्कार नाही करत. मी तुझ्या ठिकाणी असलेल्या पांडुरंगाला नमस्कार करतो आणि मी तुझ्या ठिकाणी असलेल्या पांडुरंगाला बघून नमस्कार करतो. एकमेका लागतील पाया रे, हा जो संदर्भ आहे तो इथे आहे. आणि इथे तर रहुगणाला अहंकार होता, तो वाकला नाही. अहंकार वाकू देत नाही. इगो, अहंकार वाकू देत नाही. मी राजा आहे आणि ह्याला कसा नमस्कार करू? नाही वाकू दिलं. थोड्या वेळानंतर पुन्हा त्यांनी विचारलं जडभरतांनी की तू जे चाललायस पालखीतनं, कुठे चाललायस? कुठला राजा तू? तिथं संवाद आला आणि मग तो सांगतो, मी पंजाब प्रांताचा राजा आहे. मी सद्गुरूंच्या अमुक ऋषींच्याकडे आत्मज्ञान मिळवायला चाललोय. आत्मज्ञान मिळवायला चाललोय हे शब्द ऐकल्यानंतर तर जडभरत फी 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 करून हसायला लागला. आत्मज्ञान तुला हवंय आणि तू त्या सद्गुरूंच्याकडे चाललायस? ते म्हणाले हो. आणि हा असा पालखीत बसून? ते म्हणाले म्हणजे? अरे असं अहंकाराने त्यांच्या पुढे जायचं नाही. गुरूंच्या पुढे कसं जायचं असतं? तुला त्यांच्याकडनं ज्ञान घ्यायचं असेल तर तू असा काय राजा म्हणून पालखीत बसून जाणार त्यांच्या पुढे? इथेच तू फेल झालास, इथेच तू नापास झालास या परीक्षेला. मग याच्या डोक्यात आणखीन ज्याला म्हणतात ना एक शॉक बसणं असतात तसं सुरू झालं. बरं ते सगळं जाऊ दे, पहिला मुद्दा सांग की तू तिथं जाणार, आत्मज्ञान प्राप्त करणार, आत्मा काय हे समजून घेणार, तुला कोण आहेस ते ओळखून घ्यायचं आहे. तिथं ते सगळे अधिकारी सत्पुरुष आहेत. तू ज्या गुरुजींचं नाव सांगितलंयस तिथं सगळे ऋषीमुनी जमतात, ते आत्मचिंतन करतात, ते सतत एक तत्वाशी दृढ असतात आणि आत्मविचार करतात, ब्रह्मविचार करण्यात तत्पर असतात. तू तिथं जाशील राजा आणि तिथं गेल्यानंतर जर त्यांनी तुला तुझं नाव विचारलं तर तू काय सांगशील? तुझा परिचय विचारतील, तुझा परिचय काय, तर तू काय सांगशील? तो हसला, म्हणला तर निराळा काय परिचय सांगायचा मला? माझं नाव रहुगण आहे, मी पंजाब देशाचा राजा आहे, मी रहुगण आहे असं सांगेन. परत जडभरत हसले फी 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 करून. अरे म्हणाले काय शाळा की खुळा तू? हा परिचय तिथं चालत नाही. हा परिचय तिथं चालत नाही. मग ह्याला आणखीन धक्का बसायला लागला. हा म्हणतो, महाराज हे काय तुम्ही बोलताय? तू आहेस तरी कोण नेमका? मग जडभरत सांगतात, बाबा तुझ्यासारखाच मी राजा होतो, ज्याच्यावरून भरतखंडाला भरत नाव पडलं पुढं, आणि योग्य काळी विरक्त झाल्यानंतर मग पुढं काय काय झालं आणि काय झालं. तो एक जन्म झाल्यानंतर पुन्हा वानप्रस्थाश्रमात असताना एका हरणाच्या मध्ये माझा जीव कसा अडकला, मग माझा हरणाचा देह कसा झाला दुसरा परत, आणि त्यानंतर आता मी उन्मनी अवस्थेतला जडभरत कसा झालो. हा सगळा प्रवास ऐकल्यानंतर तो म्हणतो, आता पुढे जायची आवश्यकताच नाही आत्मज्ञानाला, तुमचेच पाय पकडूया. सद्गुरू वाचो सापडे ना सोय, धरावे ते पाय आधी आधी. आता तेच पाय घट्ट पकडले आणि जडभरताला त्याने विचारलं, महाराज तुम्हीच मला ज्ञान सांगावं की मी कोण आहे. मग म्हणाले, मी तुला पुन्हा प्रश्न विचारतो, तू कोण आहेस? खरा तू कोण आहेस? कोहम, कधी विचार केलायस का? पुन्हा तो म्हणतो, मी रहुगण. कुठला? पंजाबचा. अरे खोळा की काय तू? वेडा की काय तू? हे पंजाबचा जन्माला आलो, मी कुठे जन्मतात? आता मला जर कोणी विचारलं, बुवा तुम्ही कुठे जन्माला, मी सांगतो मी खोपोली. खोपोलीला जन्माला आलो. नाव काय? विवेक नरहरी गोखले. अरे हे नाव इथलं, हा पत्ता राहता कुठं? नरसोबाची वाडी सध्या पोस्ट महाराष्ट्र बँकेच्या जवळ, वेदभवन आहे त्याच्या अलीकडे. हे सगळं सांगणं हे ना, हे इथलं. पण तू मूळचा कुठला? खुळा की काय तू? वेडा की काय तू? हा पत्ता नव्हे तुझा खरा.
हे पंजाबचा मी राजा आहे आणि मी इकडे चाललोय, माझं नाव रघुगण आहे, हे तुझी आयडेंटिटी इथली. तू कोण आहेस? एकच तत्वाचा प्रश्न झाला असतो. नीट उत्तर दे, तू कोण आहेस? मी हे ची कळे परंतु न कळे कोठील मी, कोण मी. आमच्या नानांनी, नारायणबुवा काण्यांनी फार सुंदर सुंदर अभंग पदं लिहिले. त्यात एक पद आहे, या धरूनच मूळचे कीर्तनकार असल्यामुळे त्यांनी ते चिंतन आपल्या परिभाषेत मांडलं. कोण तू कोठील तू रे, कसा जगी आलास तू. हेच कोहम कथमिदम जातम कोवा करतास्य विद्यते उपादानम किमस्तीह विचार सोयमीदृशः. कोहम, कोण तू, इथून सुरुवात केली. कोठील तू रे, कसा जगी आलास तू, किती दिसांचा निवास येथे, देसी का विश्वास तू. खूप शब्द आहेत, मला आत्ता सगळे या चालू ह्याच्यात पटकन आठवत नाही आहेत, पण खूप मोठं पद आहे. त्याच्यामध्ये खूप 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 दाखले दिलेत त्यांनी, खूप छान छान संदर्भ दिलेत. की सुत दारा धन गोडा गाडी इमला माडी जपशी तू. सुत दारा धन घोडा गाडी इमला माडी जपशी तू. या सगळ्या गोष्टींमध्ये अडकतोस, परंतु तू कोण आहेस याचा कधी शोध घेतलायस का? सक्त तू, आसक्त तू, अनुरक्त तू, विषयात तू, फक्त तू रे भक्त होसी, तख्त सुखाचे मिळवी तू. काय सुंदर भाषा आहे बघा नानांची. देसी का विश्वास तू. खूप काही लिहिलंय त्याच्यामध्ये. आणि तीन चिमट्या राख रे. जे ज्या देहाला तू तुझं म्हणून समजतोस आणि ज्या देहाविषयी ममत्व भाव ठेवून माझं माझं म्हणून जगतोस, त्याची 2 तासामध्ये रक्षा होते, राख होते. त्या मीची राख 2 तासात होते. तो मी 2 तासात जळला जातो आणि 2 तासात त्याची राख होते. दुसऱ्या दिवशी त्याची हाडं म्हणून आपल्या हातात पण मिळतात. हा मी संपला. मग तो मी आहेस का? कोण आहेस तू? कोण तू कोठील तू रे, कसा जगे आला असा तू. त्याच्यामध्ये असं वर्णन आहे, गुरु पद शाश्वत पद आळवुनी, निज पद प्रेमे गाठी तू. नारायण हा विनवी स्वमन, शरण गुरुला जाई तू. देसी का विश्वास तू. कोण तू कोठील तू रे, कसा जगी आलास तू, किती दिसांचा निवास येथे, देसी का विश्वास तू. रघुगणाला हाच प्रश्न बरोबर जडभरतानं विचारला. त्याला पुढे जायची गरजच शिल्लक राहिली नाही. तो जडभरतांना अनन्य शरण गेला आणि त्यानं आपल्या मीच स्वरूप जाणून घेतलं. मग एक निषेधात्मक, हे असं नाही असं नाही असं नाही असं वर्णन केल्यानंतर जे उरतं ते, आणि असं आहे असं आहे असं आहे असं सकारात्मक बोलल्यानंतर जे प्रगट होतं ते आपल्या मीचं खरं स्वरूप आहे. ते मीचं स्वरूप कसं आहे आपण उद्या 5:30 वाजता बघूया. आज इथेच थांबूया. आज मी कोण आहे या सिरीजचा किंवा या शृंखलेचा हेतू हाच आहे की जरी दिवस कार्य चालू असले, सकाळी दिवस कार्य चालू असले, तरी आपण याचं या निमित्तानं हे चिंतन करत राहूया संत वाङ्मयाच्या आधारानं, की नेमका मी कोण आहे याच्याविषयी काय आपले वेद सांगतात, उपनिषद सांगतात, आपले संत सत्पुरुष काय सांगतात याचं चिंतन करूया. अधिकाधिक संख्येनं रोज असे सहभागी होऊया, अधिकाधिक लोकांपर्यंत हे पोचवूया, असं करूया. हाच व्हिडिओ खूप जणांनी सांगितल्याप्रमाणे यूट्यूबवरती सुद्धा उद्या आपल्याला पाहायला मिळेल. तोही आपण उद्या यूट्यूबला पहा, अनेकांपर्यंत पोचवा. काही जणांनी अजूनही खूप काही पद्धतीने वर्णन केलेलं आहे, काही जणांनी मेसेजेस केलेत. प्रत्येकाला मी काल सांगितलेलंच आहे, परंतु आजही पुन्हा सांगतो, आपल्या सांत्वनेचे मेसेज, आपल्या धीर देण्याचे मेसेज मला पोचले. त्या सर्वांचा मी अतिशय अत्यंतिक ऋणी आहे, आभारी आहे. आणि आपण असंच प्रेम, आशीर्वाद ठेवा. मीच नेमकं स्वरूप काय आहे? आद्य शंकराचार्य आपल्याला काय सांगतात? देहस्त्री पुत्र मित्रा या श्लोकातून आचार्य आपल्याला काय सांगतात? तम प्राणाधीशम अंतर्गतम अमृतममु मांस मीमांसयंती. आचार्यांची भाषा आणखीन वेगळी आहे, ती आता उद्या बघूया. आज इथेच राहू, आज इथेच थांबूया. उद्या आचार्यांचा शब्दांचा आधार घेऊन उद्याचा भाग बघूया. 5:30 वाजता पुन्हा भेटूया. आज इथेच थांबू. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त दत्त दत्त.